मला आपण पुन्हा धन्यवाद देऊ। सकाळी मी आद्विकला विचारलं की कोणत्या गोष्टीसाठी एक्साइटेड आहे, तो म्हटलं मेसेजसाठी। का माहित आहे का? कारण आजचा हा दिवस आपल्याला फार अद्भुत रीतीने प्रभूने कळवलेला आहे, दिलेला आहे, यासाठी की आपण पुनरुत्थानाच्या दिवशी जे घडलेलं आहे आणि ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं पुनरुत्थानानंतर केलेल्या आहेत त्याकडे आपण लक्ष देणार आहोत। प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, मरणावर विजय मिळवला आणि 40 दिवस तो शिष्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दर्शन देत होता आणि दाखवत होता की मी जिवंत आहे। तो ती भाकर मोडत होता, खात होता, चालत होता, बोलत होता, दर्शन देत होता आणि सांगत होता की मरणावर विजय मिळवला मी आहे। आणि त्याचा तो विजयी दिवस आज आपण साजरा करत आहोत। वधस्तंभावर त्याचं जाणं, मरणं आणि त्याच्यानंतर मरणावर विजय मिळवणं ही अद्भुत अशी घटना पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आपण पुनरुत्थानाविषयी अनेक गोष्टी शिकू। आपल्या संदेशांमध्ये त्याला आपण कसं शिकता येईल हा आपण प्रयत्न करू। आजचा हा जो दिवस आहे, या दिवशी मी तुम्हाला एका विशेष गोष्टीकडे घेऊन जात आहे। काही गोष्टी शिकाव्याच्या आहेत आपल्याला, ह्याच्यामधून सांगायला पुष्कळ आहे, पण मी त्याला एक कन्क्लूड करत आहे एका ठिकाणी आणि तुम्हाला 2 उदाहरण देऊन सांगत आहे की विजयी प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला काय सांगू इच्छितो आणि तो काय दर्शवू इच्छितो ह्याच्याकडे मी तुम्हाला नेत आहे। तर 2 शास्त्रभाग आपण वाचले आज आहे योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय वचन 1 ते 9 आणि दुसरा शास्त्रभाग वाचला योहानाचा 21वा अध्याय आणि वचन 1 ते 14। हे 2 शास्त्रभाग आपण वाचलेत। पहिला जो शास्त्रभाग आहे त्या शास्त्रभागामध्ये पुनरुत्थित प्रभू येशूला शोधण्यासाठी आपण पाहतो की तिथे मरिया जी आहे ती शोधत आहे, तिला समजत नाही की तिच्या प्रभूला कुठं नेलेलं आहे आणि तिचे नेत्र सगळीकडे फिरतायत आणि प्रभूची वाणी तिला येते आणि ती म्हणते माई दादा कुठं ठेवलेला आहे, मला जरा असं सांगितलं तर बरं होईल, म्हणजे मी त्याला जाऊन तिथून घेईन। आणि उर्वरित जे शास्त्र भाग आहेत, विशेष करून मत्तय, मार्क आणि लूक या शास्त्र भागांमध्ये असलेली आहे धोंड सारलेली आहे आणि त्या धोंडीवर किंवा त्या धोंड्यांवर देवदूत बसलेला आहे। आणि मग ती जी वाणी आहे ती वाणी अशी आहे की तिथे गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही कुणाला शोधताय आणि तुम्ही वधस्तंभावर खेळल्या त्या येशूला शोधताय का? अशी वाणी आपण तिथे पाहतो। देवदूतांची ती ओळख आहे, त्यामध्ये तुम्ही मेलेल्यांचा शोध, जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करताय बरं, असंही आपल्याला दिसतं। आपल्याला दिसत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत प्रभू आहे आणि तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या शिष्यांना दर्शन देत आहे। योहान 21व्या अध्यायामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो येशू ख्रिस्तानं एक वेगळं दर्शन दिलेलं आहे आणि ते दर्शनाचं शेवट बघा कसं आहे। 14 वचन 21वा अध्याय 14 वचन, येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यात प्रगट झाल्याची ही 3री वेळ आहे। म्हणजे येशू ख्रिस्त प्रगट झाला आणि 3री वेळ होती ज्यावेळेस तिरबेच्या समुद्रामध्ये येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलेलं आहे। तर हे यासाठी घेण्यात आलेलं आहे की इथं आपण काहीतरी शिकणार आहे, काहीतरी समजून घेणार आहे। स्टोरी आपण वाचलेली आहे, अशीच एक सिमिलर स्टोरी आहे, त्या स्टोरीकडे मी तुम्हाला घेऊन जातो, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू की आज संदेश आपल्याकडे कोणता येणार आहे। लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, संत लुकाचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि तो काय म्हणत आहे त्याकडे मी तुम्हाला नेतो। लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय, काही सिमिलॅरिटीज या ठिकाणी आपल्याला दिसतात। सिमिलॅरिटीज काय आहेत बघा। नंतर असे झाले की, नंतर म्हणजे एक घटना पहिला घडलेली आहे, त्यानंतर असं झाले की लोक समुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकत असताना तो गनसरेत सरोवराच्या काठी उभा होता। गनसरेत सरोवर आहे आणि सरोवराच्या काठी तो उभा आहे। तेव्हा सरोवराच्या काठी लागलेले 2 मचवे त्याने पाहिले। ठीक आहे, येशू ख्रिस्त आहे आणि तो गनसरेत सरोवराच्या बाजूला आहे। त्याने 2 मचवे पाहिले आणि त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते। त्यावरील कोळी खाली उतरून काय करत होते, जाळी धुत होते आणि त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता। शिमोन कोण? तर शिमोन पेत्र। एक कुणाचा आहे? एक शिमोनाचा आहे। आणि काय झालं बघा त्या ठिकाणी, त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले। येशूने काय केलं, येशूने एका मचव्यावर बसला आणि तो शिमोनाचा होता आणि त्याला सांगितलं की हा काठावरून थोडासा आतमध्ये घे।
आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जॉग्राफिकली अनेकदा संदेश देत असताना उपयोग करतो. बघा, तो डोंगरावरून उपदेश करतो, कारण डोंगरावरून खाली काय येतं, वारं येतं, आणि अनेकदा तो डोंगरावर बसलेला असतो आणि लोकसमुदाय ऐकत असतो, आणि जेव्हा तो बोलतो त्याचा आवाज दूरपर्यंत. सेम गोष्ट आहे जेव्हा तो नदीमध्ये किंवा सरोवरामध्ये असतात, सरोवरावरून वारं येत असतं. येशू ख्रिस्त काय करत असतो, सरोवराच्या आत जाऊन थोडासा आत होऊन तिथून बोलत असतो, म्हणजे लोकसमुदायाला ती वाणी ऐकू जात असते. आता इथे ही घटना जी आहे ती अशी आहे की एक शिमोन जो आहे त्याचा एक मचवा आहे, 2 मचवे आहेत, तो शिमोनाच्या मचव्यावर जाऊन बसलेला आहे, आणि शिमोनाला तो म्हणतो की थोडीशी तुझी नाव जी आहे ती सरोवराच्या आतमध्ये घे. आणि मग आपण पाहतो की त्याने काय केलं, सरोवराच्या मचव्यात बसून त्याने लोकसमुदायाला शिक्षण दिलं. म्हणजे त्याने तो मचवा काय केलेला आहे, आतमध्ये घेतलेला आहे, आणि त्या मचव्यात बसून तो लोकसमुदायाला शिक्षण देतो. शिक्षण झाल्यावर काय झालं बघा, 4थं वचन, आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले. ओके, शिमोन म्हणजे कोण, स्पेसिफिकली तो पेत्र, बर का. त्याला असं म्हटलं, त्याला काय म्हटलेलं बघा, खोल पाण्यात जाऊ दे. म्हणजे आतापर्यंत कुठे होता हा, सरोवरामध्ये होता, म्हणजे थोडासा आतमध्ये घेऊन होता तो. आता तो काय म्हणतो बघा, असं म्हटलं, शिमोनाने आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोड. ओके, ते काय करत होते तुम्हाला आठवलं, ते जाळी साफ करत होते. ते काय करत होते, जाळी साफ करत होते. आणि मग जाळी साफ करत असताना येशू त्यांना म्हणतो की खोल पाण्यात तुमचा मचवा घ्या, आणि खोल पाण्यात मचवा घेऊन तुम्ही काय करा, जाळी खाली सोडा. असं बोलल्यानंतर काय झालं बघा, शिमोनाने त्याला उत्तर दिले. शिमोन को जो मच्छीमार आहे, ठीक आहे, तो मासे धरणार आहे, त्याला त्याला उत्तर दिलं, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काहीच धरलं नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. ठीक आहे, शिमोनाने उत्तर दिले, गुरुजी, बघा कॉमा, शिमोनाने उत्तर दिलं, गुरुजी, आम्ही सारी रात्र काय केलंय, कष्ट केलेलं आहे आणि काही धरलं नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगत आहे बघा, सारी रात्र कष्ट केलेलं आहे, काही धरलं नाहीये, मग ते जाळी का साफ करत होते? सारी रात कष्ट केले, काही धरलं नाही, जाळी साफ करतायत. येशू काय करताय, येशू लोकसमुदायाला शिक्षण देत आहे, ते बाजूला बसून जाळी साफ करतायत. येशूने काय केलंय, त्यांच्या मचव्याचा उपयोग केलाय. जाळी साफ करणं, मच्छीमार जाळी कधी साफ करतात माहितीये का, जेव्हा जाळीमध्ये कचरा अडकतो. रात्रभर कष्ट करून काय मिळवलंय, कचरा, आणि ते काय करतायत, कचरा साफ करतायत. काय घटना घडलेली आहे, येशू काय करत आहे, येशू त्या ठिकाणाहून बोलत आहे. येशू सांगत आहे की अरे तुम्ही मचवा थोडासा आतमध्ये घ्या, आतमध्ये घेतल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, मासे. बोलतो तुम्ही सांगत आहात म्हणून हे मी करतो. गुरुजी काय म्हटलंय बघा त्या ठिकाणी, मग त्याने तसे केल्यावर, कोणी केलं, येशू न बोलल्यावर शिमोन पेत्राने केलं, जाळी खोल पाण्यात सोडली. हे काय करत होते, हे कचरा साफ करत होते. जाळी त्यांनी खोल पाण्यात सोडली, कोण सांगितलं, येशूच्या सांगण्यावरून. आणि मग जेव्हा त्यांनी जाळी खाली सोडली, त्यांचं काय झालं बघा, त्यांची जाळी फाटू लागली, एवढा माशांचा घोळका त्या जाळ्यात सापडला. किती मासे सापडले की त्यांची जाळी फाटू लागली. 2 मचवे होते, एका मचव्यात येशू ख्रिस्त होता, आणि तो म्हणतो जाळी तुम्ही खोल पाण्यात सोडा. त्यांनी खोल पाण्यात जाळी सोडली, एवढे मासे लागले की त्यांची जाळी फाटू लागली. एक थिओलॉजियन जो आहे तो असंच त्याचा अर्थविवरण करताना म्हणतो की मासे वाट पाहत होते की येशू कधी म्हणतो जाळी सोड, की कधी त्या जाळीत अडकू. की ती काय होते, जाळी फाटू लागली, एवढे मासे त्या जाळ्यात सापडले. रिस्पॉन्स काय बघा, जेव्हा जे भागीदार दुसऱ्या मचव्यात होते, बघा काय झालंय, एकच मचवा आत गेलेला आहे आणि एवढे मासे सापडलेले आहेत की जाळी फाटू लागली. दुसरे जे मचवा आहे त्यामध्ये जे भागीदार आहेत त्यांचं काय झालं बघा, जे भागीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणवलं. का तर हे खोल पाण्यात होते आणि त्यांनी काय केलं, या का जाळी फाटतीये. काय झालं बघा, मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले.
काही वेळापूर्वी हे काय करत होते? जाळी साफ करत होते. काय करत होते? कचरा काढत होते. तुम्ही बघितलं काय करत होते? कचरा काढत होते. आणि येशू काय करत आहे? येशू त्याला म्हणत आहे की बाबा रे, मचवा खोल पाण्यात घे आणि जाळी सोड. त्याचं उत्तर असं आहे शिमोनाचं, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट केलंय, आम्हाला काही नाही मिळालं, याचा अर्थ आम्हाला कचरा मिळालेला आहे, तरी तू म्हणत आहे म्हणून आम्ही काय करतो? जाळी सोडतो. जाळी सोडल्यावर एवढा माशांचा घोळका लागतो की त्यांना जाळी खेचत असताना जाळी फाटू लागते. म्हणून त्यांचे जे भागीदार आहेत त्यांना ते हाताने खुलवतात की या म्हणून. ते येतात आणि मग दोन्ही मछवे एवढे भरतात माशांनी की ते दोन्ही मछवे बुडू लागतात. बापरे, काही वेळापूर्वी कचरा साफ करणारे हे लोक, त्यांच्या हातात काय लागलेलं आहे? माशांचा घोळका. प्रियांनो, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे बरं का. जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जात असतो, येशूकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो नेमका कसा आहे? मला तुम्हाला थोडंसं चित्र उभं करायचं. तुम्हाला माहित आहे, आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस जीवन जगत असतो आणि आपल्याला जेव्हा कधी फायनान्शियल आपण मानसिक ज्याला आपण म्हणतो ना की मेंटली फिजिकली वेन वी आर वीक, आपल्याला वाटतं की येशू आम्हाला स्पर्श कर, आम्हाला चांगलं कर, मी फायनान्शियली वीक आहे, मला पैसा दे, मी एवढं कष्ट करत आहे, काही फायदा नाही, किती कष्ट करतो, काही उपयोग नाही, काहीतरी मला तू दे. ही जी परिस्थिती आहे ना, ही काही वेगळी नाही बरं का. येशू ख्रिस्त यांच्या मचव्यात येण्या अगोदर यांची परिस्थिती कशी आहे माहितीये का? कचरा साफ करणं. रात्रभर कष्ट केलेलं आहे, काही मिळत नाही. तुमच्या आणि माझ्यातले असे काही लोक असेल, अरे आम्ही पण खूप कष्ट करतो, काही मिळत नाही. तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही जर तुमच्या आणि माझ्या जीवनात घडली असती तर, शिमोन पेत्र, आंद्रिया हे जे लोक आहेत यांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला जर ठेवून बघितलं, अर्थविवरणाच्या नियमामध्ये हा एक नियम फार सुंदर आहे बरं का. जेव्हा कधी निरीक्षण आपण करतो तर निरीक्षणाच्या मुद्द्यामध्ये असं आहे की जर तुम्हाला योग्य अर्थविवरण समजून घ्यायचं आहे तर परिस्थितीमध्ये जा, म्हणजे तुम्हाला ऍटमॉस्फिअर समजेल. तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये गेला आणि समजा पेत्राच्या जागी स्वतःला ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहत आहे की तुम्ही जाळं साफ करताय, ओके, कचरा, धागे, दोरे, घाण काढून टाकताय. अचानक येशू येतो आणि येशू म्हणतो की मला तुझा मचवा जरा आत घे बरं, मला लोक समुदायासाठी बोलायचंय. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही ऑलरेडी मेंटली फार डिस्टर्ब आहे. काय डिस्टर्ब आहे माहितीये का? रात्रभर कष्ट केलंय, जागलोय, माझं मी काम करायला लागलोय, कोणीतरी येतो आणि मला काय म्हणतो, जरा मचवा आत घे रे. माझा प्रतिसाद काय असेल माहितीये काय? जा ना, जा रे बाबा. का बरं? डोकं खूप फिरलंय माझं, काय हाती लागलं नाहीये. तेवढ्यात हा काय करत आहे, जेव्हा तो मासे साफ कचरा साफ करत आहे, येशू म्हणते की चला मचवा आत घे. तेवढ्यात तो उठलाय, तो मचवा आत घेत आहे. येशू मचवार बसत आहे. येशू त्याचं काम करतोय, हा त्याचं काम करतोय, काय? कचरा साफ करायचं. त्या वाणीनं आणि त्याच्या अगोदर येशूनं त्याच्या सासूला बरं केलेलं आहे. त्याला ठाऊक आहे की हा कोण आहे, हा एक गुरुजी आहे. म्हणून त्याचे हात कसे? गुरु, गुरुजी. आणि तो म्हणतो की रात्रभर कष्ट केलं, आता तू म्हणत आहे म्हणून हे करतो. कारण का? काल मी बघितलं माझ्या सासूला तू बरं केलं, आता मी बघितलं लोकसमुदायाला तू शिक्षण देत आहे, म्हणून एक आउट ऑफ रिस्पेक्ट मी करतो. कारण मी तर एकदम पट्टीचा मच्छीमार आहे, मला तुझी गरज नाही. कारण तुझ्याविषयी मला माहित आहे तू कार्पेंटर आहे, तुझा आणि माझं काही कनेक्शन नाहीये, पण तरीही तू बोलत आहेस म्हणून मी हे करतो. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी आहे त्या ठिकाणी, तुम्ही आणि मी आहे. पहिला आपलं डोकं फिरलेलं आहे, ओके. आपण म्हणतो की यार हा मला काम सांगत आहे, पण काल माझ्या सासूला बरं केलंय म्हणून मी ऐकतो. मी थोडा मचवायला आत सरकून देतो, परतून बसलोय, मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, वेदना आहेत, घरी जायचंय, काहीच पकडलेलं नाहीये, इनफॅक्ट त्रास चालू आहे, माझं जाळं पण फाटलेलं आहे, काय करू मी? आणि अशा वेळेस येशू काय म्हणतो माहितीये का?
मचवा थोडा खोल पाण्यात घे. पेत्र खोल पाण्यात घेतो, मच्छी त्याला भेटतात. किती भेटतात? जाळं फाटू लागतं, दोन्ही मचवे भरतात. अरे बाप रे. तुम्हाला माहित आहे तुम्ही आणि मी असेल तर काय करणार? आपण म्हणणार बेस्ट. आता आपलं ठरलं दोघांचं, येशू तुझं आणि माझं. तू काय करायचं माहितीये का? तू रोज यायचं इथं. तू यायच्या अगोदर तुला बोट मध्ये चढायला मी मस्त एक ना गालीचा तयार करतो. आरामात चालत चालत ये. तू बोलायच्या अगोदर मी सरोवराच्या आतमध्ये माझी नाव ढकलणार. तू मस्त प्रीचिंग कर, काय बोलायचंय ते बोल, पण नंतर लक्षात ठेव, मला फक्त सांगायचं जाळी कुठे टाकू. आपण काय ऑर्डर माहितीये का? आशीर्वाद. येशूनं मला काय दिला? आशीर्वाद. येशूकडून मिळाला मला आशीर्वाद. आणि मग काय हालेलुया आणि प्रेज लॉर्ड शिवाय काहीच नाही. कारण का? अरे ह्याच्यासाठी तर मी बसलेलो की येशूने यावं आणि मला भरभरून द्यावं. येशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन भरभराटीचाच आहे मनुष्याचा. माझी भरभराट कशी व्हावी, माझ्या बोटी कशा भराव्या. अतृप्तता. काय म्हणतो? एवढे भरल्या की बोटी बुडू लागल्या. त्यानं म्हटलं असं, वा पेत्र नाही बर का, मी. बस बेस्ट झालेलं आहे काम. महिन्याभरासाठी माझं काम झालेलं आहे. काही चिंता नाहीये मला. तू आता फक्त यायचं, तुझ्यासाठी सगळं रेडी करतो मी. तू एवढं दिलंस, मी तुला अधिक देतो. तू फक्त येऊन मला सांगायचं की मी कुठे टाकू माझं जाळं. त्यानं माहित आहे पेत्राचा प्रतिसाद काय? पेत्राचा प्रतिसाद बघा काय. पेत्र काय म्हणतो? पेत्र असं म्हणतो, मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा जे भागीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्याने त्यास खुलविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. काय झालंय बघा. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी मच पासून जा. आपण काय म्हटलं असतं? प्रभूजी मच कडे या. हा काय म्हणतो? प्रभूजी मच पासून जा. हा डिफरन्स आहे. जेव्हा दैहिकतेचे आशीर्वाद मनुष्य पाहतो आणि म्हणतो वाव आने दो, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, अमुक पाहिजे, तमक पाहिजे, आणि तेही जर येशूच्या नावात मिळत आहे, अरे ह्याच्यावर मोठी गोष्ट कुठली नाही. काय? आने दो. पेत्र काय म्हणतो? जा बाबा. काय डिफरन्स आहे इथं? का बरं? कारण बघा काय वचन म्हणतं. तो म्हणत आहे प्रभूजी मच पासून जा. का बरं? काय म्हणत आहे बघा, मी पापी मनुष्य आहे. मी कोण आहे? मी पापी मनुष्य आहे. प्रतिसाद कोणता आहे पेत्राचा? मी पापी. तुम्हाला आठवलं? हा प्रतिसाद अत्यावश्यक आहे जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो की वी आर सिनर्स. जेव्हा तुम्ही दैहिक दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहता, कुछ नाही मिलेगा. तुम्ही दैहिक दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेस प्रभूकडे पाहाल त्या त्या वेळेस तुम्ही फेल ठराल. पेत्रांना जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे दैहिक दृष्टिकोनातून पाहिलं असतं तर काय झालं असतं माहितीये का? अरे तो जो आशीर्वाद आहे हा दैहिकतेचा आशीर्वाद कुठेतरी जाऊन थांबणार आहे, संपणार आहे, ह्याचा एंड आहे. तो म्हणत आहे की प्रभूजी मी पापी मनुष्य आहे, मच पासून जा. आता काय म्हटलंय बघा, प्रभू काय म्हणतो? कारण त्यांनी धरलेला माशांचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर असलेले सर्वजण विस्मयित झाले होते. ते विस्मयित झालेले होते. काय मिळालेलं आहे, काय दिलेलं आहे. येशूचा प्रतिसाद बघा काय. तेव्हा शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब, योहान हेही विस्मयित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, येथून पुढे तू मनुष्यांना धरशील. काय म्हणाला? भिवू नको, इथून पुढे तू काय करशील? मनुष्य.
काय प्रतिसाद होता याचा? मच पासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. मच पासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. हा प्रतिसाद होता. तो म्हणाला इथून पुढे तू मनुष्यांना धरशील. असं म्हणाल्यानंतर काय झालं बघा, मग मचवे काठी लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. ते असे नाही म्हटले बरं का, अरे एवढे मासे मिळाले, आता काय करायचं, याचं विकून तरी जाऊया. त्यांनी सर्व सोडलं आणि ते येशूचे अनुयायी झाले. तुम्हाला माहित आहे काय डिफरन्स आहे? जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ख्रिस्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन. ख्रिस्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वश्रेष्ठ दृष्टिकोन पेत्रानं पाहिलेला आहे. प्रतिसाद काय मिळाला? इथून पुढे तू मनुष्यांना धरशील. ही स्टोरी तुम्ही पाहिली. आता पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पेत्राला पुन्हा भेटतो, ती स्टोरी आपण बघू, जो वाचलेला शास्त्र भाग आहे. आणि मग या शास्त्र भागांना आपण एकत्र करू. ओके, आणि समजून घ्या की नेमकं घडलंय काय. ओके, आपण जाऊया योहानाचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय, जो वाचलेला शास्त्र भाग आहे. तिथे काय झालंय बघा. मला आता तुम्ही सगळ्यांनी 21वा अध्याय काढला, डन. आता मला तुम्ही सांगा 13वा अध्याय मध्ये कोणता सरोवर होता न बघता? कोणता सरोवर होता? लवकर. नाही, गणसरेत. कुठलं होतं? गणसरेत सरोवर. आता तो कुठे आहे? कुठला? आता कुठले कुठे आहे तो? कुठल्या समुद्राजवळ आहे? बरोबर, तो तिर्बियाच्या समुद्राजवळ आहे. आता काय झालंय बघा, त्यानंतर तिर्बियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यास पुन्हा प्रगट झाला. आणि जसं आपण वाचलं की तिसऱ्यांदा होतं, तो प्रगट झाला आणि तो या प्रकारे प्रगट झाला. म्हणजे आता हा वृत्तांत आहे. ओके, तो या प्रकारे प्रगट झाला. आता बघा कसं. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे पुत्र व त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे हे एकत्र असतात. शिमोन पेत्राने म्हटले, मी मासे धराव्याला जातो. ते म्हणाले, आम्हीही तुम्हा बरोबर येतो. तेव्हा ते निघून मछवात बसले. मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस शिमोन गणसरेत जवळ होता त्यावेळेस शिमोनाबरोबर कोण कोण होते बरं? शिमोन होता गणसरेत मध्ये, अजून कोण होतं तिथं गणसरेत जवळ? जब्दीची 2 मुलं. वाढेल कोण आहे? जब्दीची 2 मुलं. इथं कोण आहे बघा? इथं कोण कोण आहे बघा परत? शिमोन पेत्र, थोमा, गालिलातील काना इथला नथनेल, जब्दीची मुलं. म्हणजे ती दोघं परत आहेत, म्हणजे पट्टीचे मच्छीमार आहेत. पेत्र आहे मच्छीमार, जब्दीची मुलं मच्छीमार. हे बाकीचे मच्छीमार नाही आहेत बरं का. हे मासे धरणे आहेत का? बिलकुल नाही. आता काय झालंय बघा, पेत्र काय म्हणतो? इन्फ्लुएन्स किती आहे पेत्राचा बघा. पेत्र काय म्हणतो? पेत्र म्हणतो, मी मासे धरायला जातो. आणि सगळे काय म्हणतात? आम्ही येतो. इन्फ्लुएन्स किती आहे बघा याचा. पेत्र काय म्हटला? मी मासे धरायला जातो. ते म्हटले आम्हीही येतो. आणि हे सगळे कुठे गेले? तिर्बियाच्या समुद्राजवळ सगळे मासे धरायला गेले. मग काय झालं बघा, काय म्हटले? शिमोन पेत्राने त्यास म्हटले, मी मासे धरायला जातो. ते म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून मछव्यात बसले आणि त्या रात्री त्यांनी काही धरले नाही. सेम गोष्ट आहे. रात्री मासे पकडायला, कारण रात्री त्यांना माहित आहे मच्छीमारांना मासे कुठे भेटतील, काय भेटतील, किती भेटतील. रात्रभर यांनी पुन्हा कष्ट केलं. यांना काही मिळालं का? नाही मिळालं. परिस्थिती सेम आहे का? बिलकुल सेम आहे. जी पहिला होती ती आता आहे. 3 वर्षापूर्वी जी परिस्थिती आहे तीच आता आहे. काय आहे? कुछ नहीं मिला. क्या मिला? कचरा. क्या मिला? कचरा. काय झालं बघा, मग पहाट होत असता येशू समुद्र तीरी उभा राहिला. पहाट होताना काय झालं? येशू समुद्र तीरी उभा राहिला. हे कितवं दर्शन आहे पुनरुत्थानानंतर? 3रं. आणि तो कुठे होता? तिर्बियाच्या समुद्राच्या किनारी तो उभा होता. येशू ख्रिस्त तिर्बियाच्या समुद्राच्या किनारी उभा होता. हे कुठे आहेत? समुद्राच्या आतमध्ये. किती विलक्षण घटना आहेत बघा. आणि मग काय होतं बघा, तेव्हा येशूने त्यास म्हटले, मुलांनो. येशूने काय म्हटलं? मुलांनो, तुम्हाजवळ काही खायला आहे काय?
आता मला तुम्ही सांगा, समुद्राच्या आतमध्ये हा समुद्राच्या बाहेर, आवाज कुणाचा कुणा आला पाहिजे? मगाशी कुठे होते तो? ज्यावेळेस तो गणेशरेत सरोवरात होता, आतमध्ये होता, पब्लिक बाहेर होतं, तो बोलत होता, लोकांना आवाज जात होता. आता हा कुठे? तीरावर आहे, तीरावरून तो बोलत आहे. कुठे आहेत हे लोक? आतमध्ये. मासे धरायचे आहेत, त्यांना कळत नाहीये काय घडत आहे बरं का. पण पुनरुत्थित प्रभू त्यांच्या संगती बोलत आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की ख्रिस्ताला माहित नाहीये की त्यांच्यावर काय नाहीये? माहित आहे, ऍब्सोल्युटली माहित आहे. आता जर तुम्ही शास्त्र नीट बघितलं, येशू ख्रिस्ताचा सेन्स ऑफ ह्युमर या ठिकाणी आहे बरं का. तो काय म्हणतो म्हणजे इंग्लिश मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तिथं असलेलं आहे, चिल्ड्रन कुछ है क्या भाई, कुछ मिला है तुम्हारे पास, कुछ है खाने के लिए? रात्रभर कष्ट केले, काही मिळालं का? ते म्हणतात नाही, काही नाही मिळालं. येशू काय म्हणतो बघा, येशू असं म्हणतो, त्याने त्यास म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकिले, तेव्हा माशांच्या घोळक्यामुळे ते त्यास ओढवेना. काय लागलं त्यांना? पुन्हा मासे लागले, त्यांना ते ओढवेना. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळला, कारण तो उघडा होता. तो उघडा होता का? बिलकुल होता. तुम्हाला माहित आहे, तो उघडा तसाच पळालेला होता. ख्रिस्त नाही ना, अवस्था बघा काय. तो उघडा होता, त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य जाळे ओढीत 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 आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे 200 हात होते. म्हणजे एवढ्या जवळ त्यांना काय लागलाय? माशांचा घोळका लागलेला आहे. रिटर्नच येतो तिथे, कुछ नाही मिळाला था. मग काठी उतरले, तो त्यांनी कोळशाचा विस्त आणि त्यावर घातलेली मासी व भाकर पाहिली. तुम्ही बघितलं काय झालेलं आहे या ठिकाणी? या ठिकाणी गोष्ट अशी झालेली आहे की येशूने काय केलेलं होतं, ते तिथून इथे येण्या अगोदर त्याने कोळसा, भाकरी, मच्छी फ्राय रेडी आहे. आता तुम्हाला समजेल हे सगळं का होत आहे. येशूने त्यास म्हटले, तुम्ही धरलेल्या माशातून काही आणा. त्यानं तो काहीच बोलत नाहीये बरं का. तो त्यांना काय म्हणतो, आता जे धरलंय ना त्यातून पण आणा. यास्तव शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे ओढीत आणले. इतके असताही जाळे फाटले नाही. गणसरेत जवळ काय होत होतं? मासे एवढे सापडले, जाळं काय होत होतं? फाटत होतं. एवढे मासे सापडले तरी जाळं फाटलं नाही. मोठे मासे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आता काय म्हणतो बघा. येशू त्यास म्हणाला, या जेवा. तो काय बोलला? या जेवा. काही शास्त्रामध्ये असं लिहिलंय, या खा. काही शास्त्रांमध्ये भाषांतरात काय लिहिलंय? या खा. आणि हे ना अजिबात असं प्रेमानं नाही आहे बरं का. या खा, सरकॅस्टिकली आहे हे. या खा. का माहित आहे? कारण पुढे जे घडलंय ना ते तुम्हाला आणि मला दाखवतं. डिफरन्स बघूया आपण काय घडलेलं आहे बघा. असं म्हटलंय की येशू त्यास म्हणाला, या जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यास समजले. म्हणून तू कोण आहेस हे विचारायला शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली, त्यास दिली, तशीच मासळी दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यास प्रगटवण्याची ही तिसरी वेळ. भाकरी दिली, मासळी दिली. पुनरुत्थित प्रभू, जिवंत प्रभू त्यांच्या समवेत आहे. विजयी प्रभू त्यांच्या बरोबर आहे. आणि हा आता प्रभू काय करतो माहित आहे का? एक गोष्ट करतो, आणि ती गोष्ट काय बघा. ते जेवल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना. त्याने काय बोलला? आता इथून पुढे या स्टोरीला प्रारंभ होतो. काय म्हटला? योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर यापेक्षा अधिक प्रीती करतोस काय? यापेक्षा म्हणजे कशापेक्षा माहित आहे का? यापेक्षा. ही भाकरी, मासळी
हे मच्छी जी आहे, जी बोटीमध्ये आहे, याच्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रीती करतोस का? तुम्हाला आठवतं पाचारण काय होतं? पाचारण होत असताना ते काय करतात? कचरा साफ करतात. क्या मिळालाय? कचरा. रात्रभर कष्ट केलंय, काय मिळालं? कचरा. येशू त्यांना काय म्हणत आहे? बाबांनो, खोल पाण्यात जाऊ दे. ते खोल पाण्यात येतात, टाकतात, एवढे मासे लागतात, जाळी फाटू लागते. पेत्राचा प्रतिसाद आहे, प्रभूजी मायापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. तो प्रतिसाद अत्यावश्यक होता. आणि प्रभू म्हणाला की आजपासून मी तुला माणसे धरणारा करेन. या ठिकाणी आपण पाहतो की पेत्राला प्रभू विचारतो की तू यापेक्षा मजवर अधिक प्रीती करतोस काय? कशावरून जास्त? मासे, भाकरी याच्यासाठी तू आलास? दर्शन दिलं, तू पाहिलंस, आणि तरीही काय म्हणालास? तो आला, तो उठलाय, कुठे गेलाय माहित नाही मला, मी तर चाललो माझ्या जुन्या प्रोफेशनला. बाकीचे काय म्हणाले? जे मच्छीमार पण नव्हते तेही म्हणाले आम्ही तुझ्या बरोबर येतो. त्याचा इन्फ्लुएन्स एवढा होता की ते सर्व पेत्रा बरोबर झाले. येशू पेत्राला जवळ घेताना म्हणतो, योहानाच्या पुत्रा शिमोना, तू याच्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? आणि योहान तो काय म्हणाला माहिती आहे? पेत्र तो असं म्हणाला, प्रभूजी तुला ठाऊक आहे मी तुझ्यावर प्रेम करतो. त्यानं प्रतिसाद काय माहित आहे का? तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहेत, काय तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. डिफरन्स आहे. तो म्हणत आहे, काय तू माझ्यावर याच्यापेक्षा जास्त अगापे करतोस का? निस्वार्थी करतोस का प्रेम? निस्वार्थी प्रीती करतोस का? आणि तो म्हणतो प्रभू तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर फिलो करतो. फिलो म्हणजे मैत्रीपूर्ण प्रेम. मी सेल्फिशली प्रेम केलं तुझ्यावर. आणि प्रभू त्याला म्हणतो, योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो पुन्हा एकदा, प्रभूजी तुला ठाऊक आहे मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रीती नाही, मी तुझ्यावर प्रेम केलं. मी तुझ्यावर आगापे नाही केली, निस्वार्थी प्रीती नाही केली, मी तुझ्यावर प्रेम केलं. येशू त्याला तिसऱ्यांदा म्हणतो, योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस? आज तुमचा आणि माझा येशू ख्रिस्ताकडे पाहण्याचा प्रतिसाद कोणता आहे? आपण कोणत्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आहे? आपला कोणता दृष्टिकोन प्रभूकडे पाहण्याचा आहे? आपण येशू ख्रिस्ताकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहोत हा फार मोठा एक मॅटर आहे. कारण जग येशू ख्रिस्ताकडे सेल्फिश मोटिव्हनी पाहत आहे. आणि सेल्फिश मोटिव्ह काय माहितीये का? सेल्फिश मोटिव्ह हा आहे की आम्हाला येशूकडून काहीतरी प्राप्त व्हावं आणि आम्हाला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे. मग ते कदाचित आम्हाला धन प्राप्ती असो, आम्हाला मानसिक दृष्टिकोनातून काहीतरी प्राप्त व्हावं असे असो, मटेरियलिस्टिक काहीतरी प्राप्त व्हावं असं असो, शारीरिक दृष्ट्या आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं असं असो. म्हणून समुदाय आहे, त्या समुदाय येशू ख्रिस्ताच्या मागे आहे. प्रतिसाद कोणता हवाय माहितीये का? प्रभूजी मी पातकी आहे, मला तारणाची गरज आहे. प्रतिसाद काय झालेला आहे की आम्हाला काहीतरी हवं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की कशासाठी गेला परत त्या समुद्रामध्ये? माशांसाठी. अरे ते तर मी तुला असं देईन, उजव्या बाजूला गाय टाक. काय मिळालं? अरे माशांचा घोळ, 153 मोठे मासे, जाळं फाटलं नाही. जर दैहिकतेचा दृष्टिकोन आहे, आपण म्हणू की आशीर्वाद, वा वा वा, ज्याच्यासाठी रात्रभर कष्ट केलं असं मिळालं आम्हाला. पण जो प्रतिसाद हवाय तो प्रतिसाद कोणता आहे? अगापे, निस्वार्थ प्रीती. कारण ती ख्रिस्ताने वधस्तंभावर केली. कोणती अपेक्षा किंवा कोणतं प्रेम होतं ते? किंवा आपण गुड फ्रायडेला मेसेज मध्ये पाहिलं की अशी कोणती कृती तुम्ही केली आणि तुम्हाला तारण प्राप्त झालं? कोणतीच नाही.
जे करावयाचं होतं ते ख्रिस्तानं केलं, जे द्यावयाचं होतं ते ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला दिलं, आणि तुम्हाला मी मला तारलं. आज ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त, जो उद्धारक, जो तारणारा, जो मरणावर विजय मिळवलेला आहे, तो समुद्राच्या तीरी जातो आणि तो पाहतो की त्याचा शिष्य ज्यानं प्रतिसाद दिलेला होता की मी पातकी आहे, आज तो पुन्हा त्याच वलयामध्ये अडकलेला आहे. मटेरियलिस्टिक थिंग. त्यानो आज मंडळी म्हणून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघताय? कारण त्याचा दृष्टिकोन बिलकुल क्लिअर आहे बरं का, पापाचं तारण आणि त्याचा उद्धार. कारण जे तुला हवं आहे ना ते तुला रेडी करून इथे ठेवलंय. तू माशासाठी गेलास, मी मासा तुझ्यासाठी फ्राय करून ठेवलाय. तू भाकरीची अपेक्षा नाही केलीस, मी तुला भाकरी पण दिली आहे. प्रियानो, जे प्रभू जे आहे, तुमची जी मागणी आहे ती मागणी अगोदर त्याला ठाऊक आहे तो म्हणतो. मग कशासाठी धडपड आहे? काय प्राप्त करून घ्यायचं आहे तुम्हाला? काय मिळवायचंय तुम्हाला? जेवढं तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्या हातातून सुटत जाणार आहे. काय मिळवणार तुम्ही? आपल्या नागपुरातील श्वास आपला नाहीये. काय प्राप्त करून घेणार आहे आपण हे सगळं करून? कुठं धावपळ आहे आपली? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशासाठी धावपळ आहे? दावीद राजा म्हणतो, तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचं अन्न खाता, व्यर्थ आहे. अरे आम्ही म्हणू कष्ट करणं चुकीचं आहे? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण ते करण्यामागं तुमचा दृष्टिकोन काय आहे? तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचं अन्न खाता, काय प्राप्त करू इच्छिता? कशावर तुमचं चित्त लागलेलं आहे? एक जरुरीचं साधन आहे या जगामध्ये. तुम्हाला जगायचं आहे, त्यासाठी देवाने काही तरतूद करून दिलेली आहे. ते तुमचं जीवन नाहीये. ते तुमचं जीवन कधीच होऊ नाही शकत. कारण संत पॉल रोमकराच्या मंडळीला ज्यावेळेस लिहितो 8व्या अध्यायामध्ये त्याच्या 4थ्या वचनापासून पुढं, रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 4 पासून पुढं, यासाठी की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपणामध्ये नियमशास्त्र विरहित आचरण पूर्ण व्हावे म्हणून. म्हणजे काय? जे देह स्वभावाचे आहे ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात. प्रियानो, तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचं अन्न खाता, यामध्ये तुमचं चित्त कशावर टिकाव धरून आहे? तुमच्या चित्तात काय वसलेलं आहे? पुढे जर आपण वाचलं पुन्हा 9, 10, 11 याच्यामध्ये लिहिले, तुम्ही कशावर चिंतन करत आहात? तुमचं चिंतन कशावर आहे? पेत्र ज्यावेळेस बसलेला आहे गणसरत सरोवराच्या जवळ, जाळी साफ करत आहे, काय चालू आहे त्याचं? मी रात्रभर कष्ट केलं कारण हे माझं चित्त आहे, हाच माझा दृष्टिकोन आहे, मला मिळवायचंय, मला थांबायचंय, मला कुटुंबात जायचंय, हेच माझं चित्त आहे. आणि ज्या वेळेस या चित्तापासून त्याचे लक्ष हटतं आणि स्वजीवनाकडे येतो, तो म्हणतो मी पापी आहे प्रभू. जेव्हा तुमचा पाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी पडतो, तुम्हाला एक गोष्ट कळते, यू आर नॉट वर्दी. तुम्ही वर्दी नाहीये, अनवर्दी आहोत आपण. हु इज वर्दी? क्राइस्ट इज वर्दी. आणि जेव्हा त्याला तुम्ही पाहता ना की तो एकच वर्दी आहे, अनवर्दी पण आहोत, व्हॉट विल बी आवर रिस्पॉन्स? आय एम अ सिनर लॉर्ड. प्रायोरिटी कुठे जाते? तो ख्रिस्त. आणि त्याला आपण म्हणतो की आम्ही तुला समर्पित होतो. हे जीवन जगायचा एकमात्र उद्देश प्रभू, तो म्हणजे तू. पेत्राचा प्रतिसाद गणसरेत सरोवराजवळ बिलकुल तो आहे. तो म्हणतो प्रभू तू, मी पातकी आहे. आणि प्रभू त्याला म्हणतो आजपासून तू माणसे धरणार आहोत.
तुम्ही इथं बसलेल्यांना जर मी प्रश्न विचारला, कुणाची इच्छा आहे की त्यांच्या जीवनातून देवाचं गौरव व्हावं, देवाचं कार्य व्हावं, मी तुम्हाला सांगतो आपल्या मंडळीतून प्रत्येकाचा हात उंच होईल. आपण म्हणून आम्हाला करायचंय, देवाचं गौरव आमच्या जीवनातून व्हावं, देवाचं कार्य आमच्या जीवनातून व्हावं, अशी आमची इच्छा आहे. आर यू रेडी फॉर दिस? काय तुम्ही यासाठी तयार आहात? काय तयारी करायची आपल्याला? तयारी ही आहे, जो सेल्फिशनेस आहे ना त्याला बाजूला काढा. अगापे जी ख्रिस्तानं आपल्यावर केली. आणि म्हणून तो म्हणतो, कशासाठी आत गेलेलास पेत्रा परत? प्रभू ते मासे पकडायला विसरलास? कुठून आणलं तुला? तू सगळं सोडलेलंस ना ते. अरे जे मासे तुला मिळाले ते बोटी सहित सोडून दिलेलंस, परत इथं आलास. ओके डन, तू आलास. पण तुला मी गोष्ट सांगू पेत्रा, तू जेव्हा आतमध्ये होतास ना, तुझ्यासाठी मी इथं मासे फ्राय केले. तू जेव्हा आतमध्ये होता त्यासाठी भाकर तर केली मी. आत कशासाठी गेलास? कशासाठी धडपड चालू आहे प्रियांनो आपली? काय प्राप्त करणार आहे आपण? शारीरिक दृष्ट्या काय प्राप्त करणार आहे आपण? फायनान्स एका बाजूला ठेवा, दैहिक दृष्टिकोनातून स्वतःला वाचवायचा जेवढा प्रयत्न कराल तेवढं मराल. प्रभूला समर्पित होऊन आपलं तन, मन आणि धन याद्वारे त्याला कसं संतुष्ट करता येईल हा प्रयत्न करा. तुमचा फोकस तो असावा. पुनरुत्थित प्रभू बिलकुल ते तुम्हाला आणि मला सांगतो, दुसरं काहीच नाही. कुठं आपण हात पाय मारा लागलो? काय प्राप्त करून घ्यायचंय? स्वतःची सुख, स्वतःचं सोय, आणि तुमचं चिंतन. जर तुमचं चिंतन देह आहे, ओ नाश अटळ. आपण किती म्हणू आम्ही प्रभूचे आहोत, प्रभूचे आहोत, प्रभूचे आहोत, आणि सो कॉल्ड मटेरियलिस्टिक गोष्टींना आशीर्वाद हे नाव देऊ आणि म्हणू हो आम्हाला आशीर्वाद आहे, काही फायदा नाहीये. आध्यात्मिकतेला वारंवार तुम्ही दुय्यम स्थान द्याल. आणि पेत्र म्हणतो त्या ठिकाणी ह्याच्यासाठी, पेत्र म्हणतो प्रभू तुला माहित आहे, हिरवू नको आता मला, मी तुझ्यावर प्रीती केली नाही, मी तुझ्यावर प्रेम केलं. मी तुझ्यावर प्रेम केलं प्रभू, आणि तू माझ्यावर प्रीती केलीस, निस्वार्थ प्रीती केली. स्वतःला चेक करणं आवश्यक आहे की आपण प्रभूकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय. प्रियांनो, आज 99.9% ख्रिस्ती समाज जो आहे, ख्रिस्ती विश्वास जो आहे, तो येशू ख्रिस्ताकडे सेल्फलेस नाही तर सेल्फिश होत आहे आणि त्याच्याकडे पाहत आहे. खूप वाईट गोष्ट आहे प्रियांनो. ख्रिस्तानं ज्यावेळेस तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहिलं त्याचा दृष्टिकोन साफ होता. मी माझ्या मंडळीवर प्रीती केली आणि माझा प्राण त्यांच्यासाठी दिला. म्हणून दावीद म्हणतो, तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचा अन्न खाता, काय लाभ आहे? कुछ नाही, व्यर्थ. तुमचा आणि माझा दृष्टिकोन चेक करणं गरजेचं आहे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहिल तो त्याला मुकेल. जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावा, असं ख्रिस्त म्हणतो. वधस्तंभ म्हणजे मरण. मरण म्हणजे काय? अहो वारंवार प्रभूसाठी जगणं, ह्या जगाबरोबर युद्ध करणं, जग ज्या प्रवाहात जातं त्या विरोधात जाणं. कारण जेव्हा तुम्ही विरोधात जाता तेव्हा तुम्हाला मरण यातना होतील, तुम्हाला त्रास होईल, तुमची छीतू होईल, तुमची निंदा होईल, तुमच्याकडे माना डोलवण्यात येतील. काय हे ख्रिस्ती? तुम्ही जर तरुण आहात आणि तरुण असताना तुम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगाल, तुमचे मित्रमंडळी तुम्हाला पाहतील आणि म्हणतील हा हे ख्रिस्ती लोक, अरे हा काय ख्रिस्त तुझा, तुम्हाला हिनवण्यात येईल. पण लक्षात ठेवा हे ह्या जगात आहे. आणि प्रभू म्हणतो त्यानं त्या जगाला जिंकलंय आणि तो पुनरुत्थित प्रभू तुमचा आणि माझा आहे. तुम्हाला माहित आहे त्या पुनरुत्थित प्रभूचं नाव काय आहे? त्याला काय म्हणण्यात येतं पुनरुत्थित प्रभूला? हे विसरू नका बरं का, हे आवश्यक आहे. काय म्हटलंय बघा, लूका शुभवर्तमान
याचा 24वा अध्याय. त्याला काय नाव आहे बघा, किती अद्भुत नाव आहे. ज्याचा संदेश आपण ऐकतो, उत्तम शुक्रवारच्या दिवशी जो संदेश आपण ऐकला, त्याचं नाव बघा काय. लूक वर्तमान 24वा अध्याय आणि वचन 7. कोणीतरी वाचेल माझ्यासाठी? हा, बघितलं, हे अगत्य आहे. त्याची रिकामी कबर ज्यावेळेस होती त्यावेळेस काय ऐकू आलं, हे काय वाणी होती ती. हो, की मनुष्याच्या पुतळ्याला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, तिसऱ्या दिवशी त्यानं उठावं. हे अगत्याचं होतं. प्रियांनो, हे अद्भुत आहे. आणि ज्यावेळेस हे लोक जे आहेत त्यांनी हे पाहिलं की तो पुनरुत्थित झालेला येशू, त्याला बोलण्यात काय आलं, वधस्तंभावर खेळलेला येशू. किती अद्भुत त्याचं नाव आहे. पुनरुत्थित झाल्यानंतरही त्याची ओळख काय, वधस्तंभावर खेळलेला येशू. इथंच नाही बरं का, मार्काचं शुभवर्तमान बघा बरं. मार्काच्या शुभवर्तमानामध्येही त्याला काय म्हटलेलं आहे. 16वा अध्याय वचन 6. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय वचन 6. कोण वाचेल बरं? मार्क 16:6 वचन. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका, वधस्तंभावर खेळल्या येशू नासरेतकराचा तुम्ही शोध करीत आहात का? तो उठलाय. कोण म्हणत आहे? देवदूत. देवदूत काय त्याची ओळख करून देतो? तो कोण आहे? वधस्तंभावर खेळलेल्या नासरेतकर प्रभू येशूचा तुम्ही शोध करताय का? तो उठलाय. म्हणजे पुनरुत्थित झालेल्या येशूची ओळख काय? वधस्तंभावर खेळलेला येशू. इथंच नाही बरं का, मत्याचं शुभवर्तमान बघा 28वा अध्याय आणि वचन 5. पुन्हा देवदूत त्या ठिकाणी आहे आणि पुन्हा देवदूत काय त्याचं इंट्रोडक्शन करताय बघा. मत्तय 28 वचन 5. हा हा, वधस्तंभावर खेळला येशूचा शोध तुम्ही करत आहात का? पुन्हा त्याचं इंट्रोडक्शन कसं आहे? वधस्तंभावर खेळला येशू याचा शोध तुम्ही करताय का? अरे, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला जे नाव देण्यात आले ते नाव दुसरं तिसरं नाहीये. ते कोणतं आहे? वधस्तंभावर खेळला येशू. त्याला तेच संबोधन देत आहे. का बरं? कारण ते सामर्थ्य आहे. ते तुम्हाला आणि मला आपली योग्यता दाखवत आहे. तुम्ही आणि मी येशूकडे पाहत असताना कोणत्या दृष्टिकोनातून पाहताय येशूकडे? कुठल्या येशूकडे आपण पाहिलाय? अहो, आम्हाला ना तो 5,000ला भोजन देणारा येशू आवडतो. तो आम्हाला ना चमत्कार करणारा येशू आवडतो. तो आम्हाला ना प्रोव्हाइड करणारा येशू आवडतो. प्रियानो, तो येशू पुनरुत्थित झालेला, त्याच्यामध्ये जे चमत्कार करण्याचं सामर्थ्य होतं का? हो, होतं. तो करत होता का? बिलकुल करत होता. प्रियानो, हवेच्या विरोधात बोलत आहे आणि शिष्यांना आवाज जात आहे. शिष्यांना सांगत आहे की उजवाकडे जाळे टाका. ते टाकतायत. एवढे मासे लागतायत की त्यांना ओढता येत नाही, जाळं फाटत नाही. चमत्कार होत आहे. प्रियानो, ते बाहेर येतात, पाहतात, ज्याच्यासाठी आत गेलेले आहेत ते विस्तवावर त्यांना भासताना दिसते. अहो, तो चिन्ह आणि चमत्कार करणारा प्रभू आहे का? ऍब्सोल्युटली आहे. पण तुम्हाला माहिती आहे तो काय विचारतो पेत्राला? तू याच्याहून जास्त माझ्यावर प्रीती करतोस काय? प्रियानो, तुम्ही इथे बसलेले, तुम्ही किती प्रीती करता हो प्रभूवर आणि किती जास्त करता? काय मी माझ्या बायकोहून जास्त ख्रिस्तावर प्रीती करतो का? पण मला विचार करायला लागेल का आज जर माझी आवडती व्यक्ती मेली, माझी ख्रिस्तावरील प्रीती कमी होईल का? मी ह्याच्यापेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय का? काय तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीपेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय का? तुम्ही याच्यापेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय? काय तुम्ही तुमच्या नोकरीपेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय? काय तुम्ही तुमच्या धनापेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय? तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय?
काय तुम्ही स्वतःपेक्षा जास्त ख्रिस्तावर प्रीती करताय? चाचपडून पहा स्वतःला, कारण तो डिफरन्शिएट आहे, लक्षात घ्या. कारण व्यर्थ आहे सर्व. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, कष्टाचा अन्न खाता, व्यर्थ आहे. जेवढं तुम्ही तुमच्या जीवाला वाचवाल तेवढं तुम्ही त्याला मुकाल. जेवढं ह्या शरीराला तुम्ही बाबू बनवून ठेवाल तेवढं त्याला मुकाल. कोणत्या दृष्टिकोनातून ख्रिस्ताकडे पाहताय तुम्ही? कोणता दृष्टिकोन आहे तुमचा ख्रिस्ताकडे पाहण्याचा? कारण शेवटपर्यंत त्याला जे नाव देण्यात आलंय ते नाव वधस्तंभावर खेळलेला येशू आहे. आणि तुम्हाला माहित आहे वधस्तंभावर खेळलेला येशू पुनरुत्थित झालेल्या येशूला का म्हटलेलं आहे? प्रगटीकरणात जर आपण गेलो ना, तुम्ही पहा प्रगटीकरणामध्ये त्याचं नाव किती अद्भुत आहे. पुन्हा एकदा ओके, खूप सुंदर आहे. पुन्हा त्याला काय म्हटलेलं आहे बघा, प्रगटीकरण आणि याचा 6वा अध्याय 5वा अध्याय, आणि त्याच्यामध्ये पण बघा त्याचं नाव किती सुंदर आहे. त्याला म्हटलेलं आहे बघा 4थ्या वचनापासून पुढं, जेव्हा स्वर्गामध्ये त्याला साक्षात्कार होतो, हे पुस्तक उघडावयास त्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, ज्याने जय मिळवलेला आहे, तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडावयास समर्थ आहे. तेव्हा राजा, सर्व 4 प्राणी आणि वडील मंडळी यांच्यामध्ये जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. काय त्याला बोलण्यात येत आहे? वध करण्यात आलेला कोकरा. त्याचा वध कुठं झाला? अहो, वधस्तंभावर. थोडा अजून पान पलटा 21व्या अध्यायात जा, अगेन यू विल सी द सेम थिंग. वधलेला कोकरा. तुम्हाला वधस्तंभावरील ख्रिस्त काय दिसतो माहित आहे का? निहत्ता. He doesn't have anything to give you. कुछ नहीं है उसके पास. काहीच नाही त्याच्याजवळ. तो काही ऑफर करू शकत नाही. आणि त्यामुळं यशया 53 म्हणतं की तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, व्याधींशी परिचित, असा मनुष्य ते पाहतील आणि आपले तोंड फिरवतील. त्याच्याकडे पाहिलं त्याच्यावर मन बसेल असं त्यासाठी सौंदर्य नाहीये. तुमचं आणि माझं लक्ष नेमकं कुठं आहे? तुम्हाला माहिती आहे, आज प्रत्येक तुमच्या मोबाईलवर वगैरे ना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे मेसेजेस आले असतील. असा गोरा गुमटा, माग असं काहीतरी चित्र सुंदर, आणि तो असा बाहेर आलेला आहे, असा काहीतरी एखादा पुरुष दाखवण्यात आलेला आहे, स्वच्छ दिसायला एकदम छान, आमचा प्रभू. त्याच्याकडे तुम्ही पाहत आहात. प्रियानो, ते पिक्चरचं पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की किती सुंदर आमचा देव, छान दिसतो, आणि तुम्हाला वाटतं की होप आहे याच्यामध्ये. तुम्हाला माहित आहे वधस्तंभावरील ख्रिस्त जगिक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर काय दिसतं? होपलेस. अरे कोण ह्याच्यावर विश्वास ठेवेल? आजही विधर्मातील लोक अविश्वासणारे असं म्हणतात, अरे जो टांगलेला होता तो तारणार, त्याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही लोकांनी? कसं काय शक्य आहे? आणि त्या चोराचा विश्वास तिथं सार्थ ठरला बरं का. आणि तो चोर म्हणाला की जेव्हा तू गौरवाने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. तुम्ही कोणत्या येशूवर विश्वास ठेवत आहे? कोणत्या येशूकडे तुम्ही पाहिलेलं आहे? आज तुम्हाला चाचपडून पाहण्याची गरज आहे. पुनरुत्थित प्रभूचे इंट्रोडक्शन ही सेम आहे. वधस्तंभावर खेळल्या येशूचा शोध करायला लागलाय का तुम्ही? तुम्ही येशूकडे कसं पाहताय? तो तुम्हाला जे देऊ शकत आहे ना ते एकच आहे, ते म्हणजे तुमचं तारण, आणि त्या तारणाद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन. तुमचं लक्ष कुठे आहे? सार्वकालिक जीवनापासून जगाकडे, ख्रिस्तामध्ये असणारं सॅटिस्फॅक्शन सोडून जगामध्ये असणारं सॅटिस्फॅक्शन सोडत आहे. एक प्रॉब्लेम आहे. कशाच्या मागे धावताय?
काय प्राप्त करून घ्यायचंय? नहीं मिलेगा. काय नाही मिलेगा? संतुष्टता नाही मिळणार आहे. संतुष्टता नाही मिळणार. प्रियानो, देवबाप तुमच्यावर कृपा करो. हा पुनरुत्थान दिनाचा मेसेज समजून घेण्यासाठी तुम्हाला देवबाप मार्गदर्शन करो. आणि याद्वारे जर कोण गौरवीला जावा, तुमचा दृष्टिकोन आहे तो जर बदलावा, तर तो फक्त आणि फक्त वधस्तंभावर खेळलेल्या येशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. भरभराट, काहीतरी चांगलं, काहीतरी अद्भुत, काहीतरी मंत्र, छा छू मंत्र, काहीतरी याच्या मागे न जाता येशूच्या नावामध्ये, येशू ख्रिस्त तुमचं तारणार आहे, जो तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे, जो तुम्हाला आणि मला, जर आपण ह्या पृथ्वीवर असेल तर पुन्हा गौरवाने घ्यायला येणार आहे, त्या ख्रिस्ताकडे आपण लक्ष लावूया. आणि अशा थोथांड शिक्षणापासून, अशा थोथांड अभिलाषांपासून दूर राहूया. कारण ज्या वेळेस तुम्ही आणि मी पापी, मला तारणाची गरज आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ, तो अद्भुत ख्रिस्त गौरवानं तुम्हाला आणि मला त्याच्या जवळ घे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा दे बापा, तू आम्हावर केलेल्या अपार कृपेची आठवण आम्ही करतो. तुझी इच्छा आहे प्रभू की प्रत्येक निवडलेल्या, तारलेल्या व्यक्तीनं तुझकडे यावं, स्वतःचं समर्पण तुला नव्यानं करावं आणि गौरवी म्हणून तुला सादर व्हावं. आम्ही प्रभूजी तुझे आभार मानतो की आजचा संदेश तू आम्हाला दिलास. आम्हाला तुझ्या वचनाद्वारे तू समजू दिलंस की आमची योग्यता, आमची पात्रता देवा काय आहे. आम्ही देवा तुझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं. पेत्रानं कोणत्या दृष्टिकोनातून तुझकडे पाहिलं. आम्हावर देवा तुझी दया कर, आमचा विश्वास वाढव आणि प्रभू तुझं गौरव करून घे. सर्व मान सन्मान देवा आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. पाहणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक.